त्याला आधीच बोललो होतो आम्ही, त्याला सांगितले आयसीयूमध्ये ॲडमिट करा, तरी पण त्याने पटकन असं कुठलीच हे नाही केलं. त्याने म्हणलं मग आमचं काम नाहीये ते पेशंटला घेऊन जायचं एक्सरे काढायला. वेळ निघून गेला मग काय उपयोग त्याला आयसीयूमध्ये करून. सगळं त्याला खूप झाल्यानंतर जात झाल्यानंतर मग त्याने आयसीयूमध्ये केलं. कमी असताना नाही केलं, त्यावेळेस जागा नाहीये, हे नाही. मला पण चक्कर आली, त्याने मला पण नाही बघितलं. 2 तास पडले होते मी बेशुद्ध, तर त्याने मला काही केलं नाही. पुण्यामधलं औंध जिल्हा रुग्णालय इथून एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना आपल्या सगळ्यांसमोर होती. ती म्हणजे 18 वर्षांचा एका तरुणाला काही प्रॉब्लेम झाल्यामुळे त्याला त्या औंध जिल्हा रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. पण केलेल्या आरोपांनुसार त्या हॉस्पिटलमध्ये म्हणजेच औंध जिल्हा रुग्णालयामध्ये त्या मुलाची व्यवस्थितपणे ट्रीटमेंट केली गेली नाही. त्यांना आल्या त्यांना आधीच्या डॉक्टरांनी देखील सांगितलं होतं की ICUमध्ये ॲडमिट करा, तरी देखील तिकडे त्यांना फक्त बसवण्यात आलं. त्यांची विचारपूस नीट केली गेली नाही आणि त्यांना तिकडे व्यवस्थित कोऑपरेट केलं गेलं नाही. त्यांच्या मुलाला व्यवस्थित ट्रीटमेंट दिली गेली नाही. ह्या गोष्टीमुळे त्या महिलेचा मुलगा दगावला आणि आत्ता आपल्यासोबत त्या ताई देखील आहेत ज्यांचा मुलगा या घटनेमध्ये बळी पडला आणि ज्यांनी त्याचा मृत्यू झाला. त्या ताई देखील आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकं असं काय घडलं होतं, त्यांच्या मुलासोबत काय झालं होतं की त्यांना हॉस्पिटलमध्ये जावं लागलं आणि हॉस्पिटलकडनं त्यांना कशा प्रकारे वागणूक मिळाली होती. ताई, तुमच्या मुलाला नेमकं काय झालं होतं की त्याला औंध जिल्हा रुग्णालयामध्ये ॲडमिट करावं लागलं? त्याला थोडा निमोनियाचा होता त्रास लई. आधी आम्ही गेलतो घेऊन प्रायव्हेटला. ते म्हणले सध्या त्याला आयसीयूची गरज आहे. नसल्यामुळे माझी परिस्थिती घेऊन गेली जिल्हा रुग्णालयामध्ये दाखवायला त्याला. मग त्याला जाऊन आम्ही सांगितलं त्याला खूप त्रास व्हायला लागलाय. त्याला आयसीयू सांगितले आम्ही हे करायला. तरी त्या लोकांनी नुसता टाइमपास केला 15-20 मिनिटं. बघितलं नाही त्याच्याकडं काय नाही. मुलगी माझी म्हणली बघा त्याला त्रास होतोय, थांब ना बघतोय की आम्ही, तुला दिसते ना पेशंट आहेत. त्यांचं व्यवस्थित बोलणं पण नव्हतं. त्याने पटकन लक्ष पण नाही दिलं मुलाकडं. आणि एक्सरे सांगितलं, परत थोडंसं बघितलं, नंतर एक्सरे काढा म्हणून सांगितलं. त्याला आधीच बोललो होतो आम्ही, त्याला सांगितले आयसीयूमध्ये ॲडमिट करा, तरी पण त्याने पटकन असं कुठलीच हे नाही केलं. बघितलं म्हणजे पण नाही. तुम्ही त्यांना सांगितल्यानंतर ICUमध्ये ॲडमिट करा तरी पण त्यांनी दखल घेतली? काहीच नाही केलेलं. तरी पण त्याने फक्त हे केलं. एक्सरे काढायला गेलो, तिथल्या मामा लोकांनी आम्हाला काही मदत पण नाही केली. त्याने म्हणलं मग आमचं काम नाहीये ते पेशंटला घेऊन जायचं एक्सरे काढायला. शेवटी असं उत्तर दिलं? त्याने असं उत्तर दिलं आम्हाला त्या मामांनी, तुमचं काम आहे ते, माझं काम नाहीये. आम्ही मुलगी आणि मी माझी दोघी घेऊन गेलो तिकडे. त्याला एक्सरे काढला, परत त्याला वरती वार्डमध्ये पण आम्ही दोघीच घेऊन, पेशंट शिफ्ट पण आम्ही दोघीनंच केलं त्या माझ्या मुलाला. म्हणजे तिथले कोण नर्सेस किंवा वॉर्ड बॉय कोणच नव्हते? कोणीच म्हणजे हात नाही लावलं पेशंटला. मुलगा, मी आणि माझी मुलगी, त्यांनी कोणी हात लावलाच नाही. वरच्या मामाने पण नाही लावला वार्डमधल्या, आणि खालच्या मामाने तर नाही, ते मला माझं कामच नाहीये. आणि तुम्ही त्याला किती किती तारखेला किंवा कुठल्या वारी ॲडमिट केलं होतं? संध्याकाळी केलं होतं 11 वाजता. रात्री घेऊन गेलो होतो संध्याकाळी, शुक्रवारी. हो. आणि पहाटे सकाळी तर तो गेलाच. म्हणजे त्याला खूप जास्त झालं होतं. 1 पर्यंत चांगला होता तो. 1 वाजता त्याने जेवण केलं, चपाती भाजी. 8 वाजता त्याने फोटो काढले बहिणीसोबत सेल्फी. मग असं काय झालं असं म्हणजे लगेच गेला पहाटे एवढं. त्याने लक्षच नाही दिलं व्यवस्थित त्याला काय व्हायला लागलं. त्याला किती सांगायचं, बघा सर आयसीयूची गरज आहे त्याला, करतोय की. जेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं की ICUमध्ये ॲडमिट करायचंय, तेव्हा त्यांनी दुर्लक्ष केलं तुम्ही म्हणता. मग त्याच्यानंतर तरी त्याला ICUमध्ये शिफ्ट केलं होतं की नव्हतं? केल्यानंतर वेळ निघून गेला मग काय उपयोग त्याला आयसीयूमध्ये करून. सगळं त्याला खूप झाल्यानंतर जात झाल्यानंतर मग त्याने आयसीयूमध्ये केलं. कमी असताना नाही केलं, त्यावेळेस जागा नाहीये, हे नाही. येत पण नव्हते बघायला ते डॉक्टर कोणी होते ते. त्यांना माझी मुलगी स्वतः आली बोलवायला 4 वेळेस, सर माझ्या भावाला त्रास होते, सर माझ्या भावाला त्रास होते. म्हणजे ते बघायला, इन्स्पेक्ट करायला येत पण नव्हते कसं तब्येत कशी आहे? फक्त ते यायचा बदल तो होता नाही ना, ते एकटाच यायचं, बाकी दुसरे कोण नव्हते तिथे. डॉक्टर स्वतः बघा, मुलगी बोलवायला जायची 4 वेळेस, मुलगी बोलून घेऊन यायची, ते बघायचा, काय लिहून द्यायचा, परत लगेच निघून जायचं. तुम्हाला कशा प्रकारे कळलं की तुमचा मुलगा आता नाहीये म्हणून? त्यांनी सकाळी सांगितलं आम्हाला, ते कसलं हृदय बंद पडलं म्हणून सांगितलं त्याने आम्हाला नंतर. म्हणजे असं कसं काय, ते आकडे काही ते कमी आले म्हणून सांगितलं मुलीला. मुलगी म्हणजे नाही, आता होता असं कसं काय होऊ शकते लगेचच, तुम्हीच काय केलं त्याला. नाही म्हणे त्याला खूप व्हायचा त्रास, त्याला खूप जास्त झालं, कप भरला होता, असं त्याने उडवून दिले डॉक्टर लोकांनी. त्या डॉक्टरकडे मुलगी गेली, ह्या डॉक्टरकडं. ते म्हणते ते डॉक्टर लोक पण कोणी व्यवस्थित लक्ष देत नाही कोणा पेशंट लोकांना. कुठल्या डॉक्टर लोकांचं लक्ष नाही, कुठल्या सिस्टर लोकांचं व्यवस्थित लक्ष नसते, मामा लोकांचं तर बिलकुल नाही लक्ष. ते कुठलं पण काम माझं काम नाहीच म्हणतात ते. म्हणजे तिकडं गेल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली कशी वागणूक मिळाली? म्हणजे डॉक्टरांचं म्हणणं का होतं, स्टाफचं काय म्हणणं होतं? कुणाकडनं वागून सांग नाही भेटले आम्हाला. डॉक्टरकडनं पण नाही भेटली, स्टाफकडनं तर बिलकुल नाही भेटली, मामा लोकांकडनं पण नाही भेटली कुणाकडनं. आणि शेवटी ते मुलाचं तर जाऊ द्या,
तर ते मला पण चक्कर आली, त्याने मला पण नाही बघितलं. 2 तास पडले होते मी बेशुद्ध, तर त्याने मला काही केलं नाही. फक्त ECG हॉस्पिटलवाल्यांनी दखलच घेतली नाही त्याची. त्याची मला त्याने काहीच केले नाही. जेव्हा ते दादा आले होते त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी मला आणि आमच्याकडनं सही घेतली माझ्या बहिणीकडनं, तुमच्या पेशंट तुम्ही घेऊन चाललाय, तुमची जिम्मेदारी आहे. पण त्यांना किती वेळ सांगितलं, मुलगा त्यांचा असं झालाय, त्यांना खूप धक्का बसलाय, त्यांना BP वाढलाय, तरी त्यांनी काही केलं नाही. गोळी नाही दिली, ना त्यांनी मला कुठलं औषध दिलं नाही, ना कुठलं हे केलं नाही. शेवटी म्हणजे नाही म्हणजे तिथं ॲडमिट व्हावं लागलं तुम्हाला ICUमध्ये. म्हणजे मुलगा गेलाय, कसं ॲडमिट व्हायचं ICUमध्ये? तुम्ही सध्या काहीतरी करा आम्हाला. तरी पण त्यांनी काही केलं नाही. त्या आणि स्टाफने नाही, जेव्हा डॉक्टरने तुम्ही नाही, आतमध्ये मामा लोकांनी नाही, कुणी काही केलं नाही. जेव्हा तुम्ही आतमध्ये गेला होता तेव्हा तुम्ही जसं मगाशी सांगितलं की तुम्हाला पहिल्यांदा सांगण्यात आलं की ICU नाहीये. नाहीये. हो. म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सांगितलं तेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं नाही. नाही मिळालं. नंतर मिळालं. त्यांना मग त्यांनी तेव्हा सांगायचं ना आम्हाला, ICUमध्ये जागा नाही, तुम्ही पेशंट शिफ्ट करा कुठेतरी. मग आम्ही कुठे दुसरीकडे शिफ्ट केलं असतं. तसं त्यांनी काही नाही बोलले आम्हाला. म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतोय की जेव्हा त्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं, या माऊलींनी सांगितलं देखील होतं की त्याला ICUची गरज आहे. तरी देखील 15-20 मिनिटं त्या पेशंटला तात्काळ तिथं बसवावं लागलं, बसत ठेवलं तिकडं. म्हणजे अर्जन्सी कुठल्या गोष्टीची होती तर ICUमध्ये तातडीने त्या पेशंटला ॲडमिट करण्याची अर्जन्सी होती. तरी देखील तिथे निग्लिजन्स आपल्याला इथे दिसून येतोय की जर ICUचं बेड अवेलेबल नसेल किंवा ICUमध्ये जागा नसेल तर त्या क्षणी जर ह्यांना समजलं असतं की तिथे जागा नाहीये तर दुसऱ्या कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये यांनी धाव घेतली असते, असं देखील यांचं म्हणणं आहे. ताई, मग आता तुमची प्रशासनाला किंवा संबंधित लोकांना म्हणजे सरकारकडे काय मागणी या गोष्टीकडनं करावी? आमची काय मागणी नाही. आता आमच्या मुलाला तर किंवा बाकी उद्या कुणाला नाही पाहिजे करायला, त्याने व्यवस्थित राहायला पाहिजे. त्या लोकांना असं म्हणजे नाही का थोडं तरी माणसाबद्दल प्रेम पाहिजे. आज माझा मुलगा काय दुसरा कोणाचा मुलगा नाही झाला पाहिजे सर, तेवढंच, बाकी काय नाहीये. कारण तिथे कुठलीच गोष्ट चांगली नाही, कुठलं हॉस्पिटल व्यवस्थित नाहीये, वॉशरूम चांगले नाही तिथं, ना कुणाची वागणूक व्यवस्थित नाहीये. तिथे वॉशरूम तर इतके घाण आहेत, तिथले प्रमाणाच्या बाहेर वॉशरूम घाण आहे तिथले सगळे. परिसर पण स्वच्छ नाही. परिसर स्वच्छ नाहीये. तिथे बेडच्या शेजारी सगळं पडलं असं कचरा, मांजर तिथे फिरतं पूर्ण जवळ, मांजर त्या ह्याच्या शेजारी, तिथं सगळं घाण कापूस पडला असं कुठं पण ते ह्याच्या ब्लेडचा पडलेला असतं. तिथे कुठंच काय स्वच्छता नाहीये. म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये आपण ज्या डॉक्टरांना आपण देव म्हणून बघतो की प्राणांचे रक्षा करणारे ज्यांना आपण म्हणतो, त्याच ठिकाणी जर अशा प्रकारचा घाळपणा जर आपल्याला दिसून येत असेल तर सामान्य माणसाने जायचं कुठं? का फक्त गरीब आहे म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष करणार? म्हणजे जर ह्या ठिकाणी जर दुसरा कुठला माणूस असला असता किंवा जर श्रीमंत लोक असले असते तर त्याची दखल किती तातडीने घेतली असते. मग इथे फक्त हे जिल्हा रुग्णालय किंवा गरीब लोक होतात म्हणून दुर्लक्ष होतंय का? आणि मिळालेल्या माहितीनुसार आता जसं ताईंनी देखील म्हणले की तिथे त्या रुग्णालयामध्ये स्वच्छता नसते, टॉयलेट चांगले नाही आहेत, मांजर बेडवरून इकडे तिकडे जाते. आणि ह्या सगळ्या गोष्टी, ठीक आहे ही गोष्ट तर सेकंडरी झाली, पण ह्या गोष्टीमुळे म्हणजे डॉक्टर लोकांच्या आणि नर्स लोकांच्या आणि तिथल्या स्टाफ लोकांच्या नेग्लिजन्समुळे, दुर्लक्षामुळे आज ह्या ताईंनी त्यांचा मुलगा गमावलाय. किती मोठं दुःख असेल हे आपण विचार करू शकत नाही त्या गोष्टीचा. पण याच ठिकाणी जर व्यवस्थित लक्ष दिलं गेलं असतं, त्याला व्यवस्थित जर प्रथमोपचार मिळाले असते तर तो मुलगा आज इथे असला असता. आता या गोष्टीवरती राज्य सरकारने लवकरात लवकर लक्ष घालण्याची मागणी मी या रिपोर्टच्या माध्यमातून करतोय. जर हा व्हिडिओ सगळीकडे पोहोचत असेल तर माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील हीच मागणी राहणार आहे. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सुनेत्राजी पवार यांना देखील हीच विनंती करणार आहे की लवकरात लवकर हे औंध जिल्हा रुग्णालय जे आहे त्याच्यावरती एक अशी कमिटी नेमण्यात यावी की जी औंध जिल्हा रुग्णालयाचे जे काही गैरप्रकार चालू आहेत ते लवकरात लवकर बाहेर काढण्याची आता ही खरं वेळ आहे. कारण की तसं बघायला गेलं तर एका माऊलीने आपला मुलगा गमावला आहे, आता आपण इतर कोणाची वाट बघतोय का, हा देखील एक मोठा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे राज्य सरकारने ताबडतोब ह्या घटनेमध्ये या औंध जिल्हा रुग्णालयामध्ये हस्तक्षेप करून इथला काळा बाजार लवकरात लवकर उठवावा. या घटनेबद्दल तुम्हाला देखील काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशु काशीद.